सामान्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार. सरकार महाराष्ट्रात 8 लाख घरं बांधणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. भाजपा नेते किरीट सोमय्या आज अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर. बांगलादेशी रोहिंग्या यांना बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी सोमय्या पोलीस स्टेशनमध्ये पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार. दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडलं असून आता एक्झिट पोलचे अंदाज समोर येण्यास सुरुवात. बहुतेक एक्झिट पोल्सनी सुमारे 27 वर्षांनंतर राजधानी दिल्लीमध्ये भाजपाचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त. आम आदमी पक्षाला मोठा धक्का मानला जातोय. मीरा भाईंदरमध्ये मनसेची जोरदार बॅनरबाजी. आता मराठीतच बोलायचं नाही तर आम्ही आहोतच अशा आशयाचे मनसेकडून झळकले बॅनर. शिर्डी साईबाबा संस्थानने साई भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आता दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना मोफत प्रसाद भोजनाचे कुपन मिळणार. तसेच संस्थानच्या भक्त निवासात राहणाऱ्या भक्तांनाही हे कुपन वितरित केले जाणार. राज्यात पहाटेची थंडी कमी झाली तर दुपारी उन्हाचा चटका वाढू लागलाय. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून झळा अधिक तीव्र होऊ लागल्यात. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश भागात कमाल तापमान 34 ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार. ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार. भांडूपमध्ये संकुलमध्ये लवकरच 2000 दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात येणार. मुंबईकरांना आपला दवाखान्याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद. आता 2025 मध्ये आणखी 25 आपला दवाखाना आणि 3 फिजिओथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलाय. पुणे शहरात अनेक ठिकाणी आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शहरामध्ये दिवसभर पाणी पुरवठा बंद राहील. नागपुरात बर्ड फ्लूचा शिरकाव. मोठ्या ताजबाग परिसरातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. या परिसरात निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश. सीएसएमटी स्टेशनवर फलाट क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणाचं काम सुरू. कामामुळे कोकणातून मुंबईत येणाऱ्या जनशताब्दी तेजस एक्सप्रेसला फटका. कोकणातून मुंबईत येणाऱ्या रेल्वे गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार. मावळातील तळेगाव आंबी एमआयडीसी मधील निगडे गावात श्री कालभैरवनाथ महाराजांची यात्रेनिमित्त संपूर्ण मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. मंदिराच्या बाहेर पडताच फटाक्यांची आतषबाजी करून पालखीचं स्वागत करण्यात आलं. बदलापुरात पुस्तक आदान प्रदान उपक्रमाला सुरुवात. पुस्तकाच्या बदल्यात मिळणार पुस्तक. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी अभिनव उपक्रम. गडचिरोलीच्या एमआयडीसी मैदानावर सुरू झालाय गडचिरोली डिस्ट्रिक्ट क्रिकेट प्रीमियर लीगचा थरार. भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 22 दिवस चालणाऱ्या लीगचे केले उद्घाटन. वेटलिफ्टिंग मुकुंद आहेरची राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी. चुरशीच्या लढतीत पटकावले रौप्य पदक. अवघ्या 1 किलोने मुकुंदचे सुवर्ण पदक हुकले. बुलढाणा जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात. जिल्ह्यातील 2000 कर्मचारी महोत्सवामध्ये सहभागी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकरांचं वादग्रस्त वक्तव्य. त्यामुळे महाराजांच्या सामर्थ्याचे आणि कर्तृत्वाचे अवमूल्य केल्यामुळे राहुल सोलापूरकरांनी तसे पुरावे द्यावेत, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, सोलापूरकरांची मागणी. पैठण तालुक्यातील वडवाळीत त्रिदेनी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता. भव्य मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित.
कारंजा शहरातील स्वामी नृसिंह सरस्वती मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरावस्था, दररोज शेकडो भक्त दर्शनासाठी जात असताना भाविकांना प्रचंड त्रास, रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा नागरिकांचा इशारा. शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना गोडधोड खाऊ घालण्यासाठी शाळा प्रशासनाने लोकसहभागातून साखर गोळा करण्याच्या आदेशाचा केला निषेध. शासन निर्णयाच्या विरोधात शिक्षण अधिकाऱ्यांना दिले साखरेची पाकिटं. जळगावात मनसेच्या आंदोलनाने वेधलं लक्ष. केस गळती होत असलेल्या गावात ICMRच्या प्रतिनिधींचं पथक आणि जिल्हा आरोग्य विभागाकडून केस गळती झालेल्या रुग्णांचे रक्ताचे पुन्हा नमुने घेतले. यामुळे मात्र या परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येत्या फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता. पीएम किसानमध्ये वार्षिक 6,000 रुपयांची मदत 4 महिन्यांच्या टप्प्याने 3 हप्त्यांमध्ये वाटली जाते. वेळापत्रकानुसार या योजनेतील 19वा हप्ता हा डिसेंबर 2024 ते मार्च 2025 असा असेल. देशातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढतोय. देशातील शेतकऱ्यांकडे तब्बल 33,50,000 कोटींचं कर्ज थकीत आहे. सर्वाधिक थकबाकी ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे 7,38,000 कोटींचे कर्ज थकलेले, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी लोकसभेत दिली. देशातील रब्बी हंगामातील एकूण पेरणी क्षेत्रामध्ये गतवर्षीपेक्षा 10 लाख हेक्टरने वाढ झाली. तेलबियाचे क्षेत्र कमी होऊन गव्हाची पेरणी 6 लाख हेक्टरने वाढून 324 लाख हेक्टरवर पोहोचले. केंद्र सरकारच्या तेलबिया आणि कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर होण्याची घोषणा बसली आहे. सांगलीच्या बाजार समितीमध्ये नवीन हंगामातील हळदीला क्विंटलला 21,300 रुपयांचा दर मिळालाय. नव्या हंगामातील 3,813 पोती हळदीची आवक झाली आहे. सरासरी 15,200 रुपये दर हा मिळालेला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये संत्रा हंगाम सध्या जोरात सुरू आहे. व्यापारी आणि मजूर मोठ्या प्रमाणावर संत्रा खरेदीसाठी दाखल झालेत. यंदा संत्र्याला मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नाफेडला सोयाबीन खरेदीसाठी 20 ते 25 दिवस वाढवून द्या. परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आडत दुकानदार, व्यापारी, हमाल, तोलर, माथाडी कामगारांच्या परवाने नूतनीकरणाला सुरुवात झाली. बाजार समितीचा तब्बल 3,330 परवान्याचे नूतनीकरण होणार आहे. पवईच्या झोपडपट्टीत घराच्या छतावर बेकायदेशीर होर्डिंगची उभारणी. भविष्यात हे होर्डिंग कोसळून अपघात होण्याच्या भीतीने स्थानिक रहिवासी भयभीत. अंबरनाथमध्ये झाड पडून कामगार जखमी. पालिकेने बजावली संबंधित बिल्डरांना नोटीस. शेजारील सोसायटीचा मात्र प्रकरणात युटर्न. रेल्वे अपघातात आर्मी सैनिकाचा मृत्यू. तिवसा या ठिकाणी मूळ गावी अंत्यसंस्कार. गावात पसरली शोककळा. राळेगाव तालुक्यातील देवधरी घाटात ट्रकच्या धडकेत कामगाराचा मृत्यू तर चालकासह आणखी 2 कामगार किरकोळ जखमी. हिंगोली रिसोड राज्य महामार्गावर स्कूल बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघात. अपघातात 2 जणांचा मृत्यू. स्कूल बसने आता मोटरसायकलला धडक दिल्याने झाला अपघात. अपघातानंतर स्कूल बस चालक फरार. कल्याण रेल्वे स्टेशन आणि बस डेपो परिसरात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना अटक. कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलिसांची मोठी कारवाई. 42 मोबाईल आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त. कल्याण पूर्व सूचक नाका परिसरामध्ये अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री केली 4 दुकानांची तोडफोड. लाखोंचा मुद्देमाल केला लंपास. घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित. कल्याण प्रभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेची तोडक कारवाई. प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे भूमाफिया, चाळ माफियांचे धाबे दणाणले. नाशिक शहरातील अवैधरित्या फिरणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील 2 तडीपारांना अटक. नाशिकच्या गुन्हे शोध पथकाच्या युनिट 2 ने केली कारवाई. आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर थकवणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस. 15 दिवसांच्या आत कर भरला नाही तर कारवाई होणार. जवळपास 50 व्यापाऱ्यांनी थकवले आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर.
सिंधुदुर्ग जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना 33,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात पकडलं. पोलीस उपअधीक्षक अरुण पवार यांनी केली कारवाई. माणिक भानुदास सांगळे आणि उर्मिला महादेव यादव यांची नावं. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ शिकारी टोळीच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर वन विभाग सतर्क. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिघात राबवले जात आहे मोठे शोध अभियान. अधिकारी कर्मचारी उतरले रस्त्यावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.